कई क्षेत्रों में छात्रों की संख्या कम होने के चलते स्कूलों को बंद किया जा रहा है। साथ ही शिक्षक वेतन और पेंशन से भी वंचित है। इस तरह शिक्षकों के साथ गलत व्यवहार किया जा रहा है। इन समस्याओं के चलते प्रोटॉन शिक्षा संघ एवं भारतीय मुक्ति मोर्चा की ओर से आजाद मैदान से मोर्चा निकाला गया। आमच्या ज्योतिराव फुलेंनी 7 विद्यार्थ्यापासून शाळा सुरू केल्या होत्या। तांड्या वस्तीवर शाळा सुरू केल्या होत्या आणि तांड्या वस्तीवर गोरगरिबांचे मुलं आणून शाळा काढल्या होत्या। आणि हे सरकार म्हणते का 20 विद्यार्थी असणारी शाळा बंद करा, 20च्या कमी असणारी शाळा बंद करा, 19 विद्यार्थ्याची शाळा बंद करा। तर हे महात्मा फुलेंनी जे आमच्या अभियान चालवलं होतं शिक्षणाचं, तर महात्मा फुलेंनी ज्या अभियानाला छेद देणे आणि या पद्धतीनं शिक्षणाचं जे बाजारीकरण खाजगीकरण करणं, एकीकडे सरकारी शाळा बंद करायच्या, दुसरीकडे इंग्रजी मीडियमच्या शाळा ज्या आहेत त्या प्रचंड वाटायच्या आहे। 2009ला सर्वांना मोफत शिक्षण देतो म्हणून बालकाच्या मोफत सक्तीचा शिक्षणाचा कायदा म्हणून सांगितलं आणि तिथून दुसरं 2 वर्षांनाच लगेच इंग्लिश मीडियमच्या शाळा वाटण्याची, खिरापत वाटण्याची सेल्फ एडेड शाळा सुरू करून दिल्या आणि सेल्फ एडेडच्या शाळेमध्ये आज आमचे 37% विद्यार्थी तिकडे चालले गेले। परिणाम असा झाला की इंग्रजीच्या शाळा सुरू केल्यामुळे आमचे विद्यार्थी कमी झाले। आज म्हणताय की कमी विद्यार्थी झाले म्हणून शाळा बंद करा। कशाला वाटली खिरापती इंग्लिश मीडियमची? कशाला प्रायव्हेटायझेशन करताय? कशाला व्यापारीकरण करून राहिले? शिक्षण हे काही नफा तोट्याचं काम नाही आहे। शिक्षण हे माणूस घडवण्याचं काम आहे। शिक्षण हे राष्ट्र निर्माण करण्याचं काम आहे। राष्ट्र घडवण्यासाठी शिक्षण आहे आमच्या महापुरुषांनी सांगितलं आणि हे शिक्षणाला नफा तोट्यावर मोजत आहेत।